सोलापुरातील अशोक चौक येथील श्री महर्षी मार्कंडेय जलतरण तलाव येथे गुणवंत जलतरणपटूंचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसंच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार देवेंद्र कोठे यांनी गुणवंत जलतरणपटूंचा सत्कार करत या जलतरण तलावाची पाहणी केली। या प्रसंगी देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, दत्तात्रय पोसा, चिटणीस नागेश सरगम, जलतरण प्रशिक्षक मनीष भावसार, श्रीकांत शेटे, श्रीकांत दोरनाल, अंबादास नादरगी तसंच पालक वर्ग उपस्थित होता। यावेळी जलतरणासारख्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जलतरणपटूंचा गौरव आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांनी केलेल्या कार्याबद्दल देवेंद्र कोठे यांनी या जलतरणपटूंची प्रशंसा केली। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही स्विमिंग सारख्या खेळामध्ये सहभागी होता आणि आपल्या शहराचं नाव लौकिक करता, याचा मला मनापासून खूप आनंद वाटतो। आणि विशेषतः इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे मला वाटतं 50% पेक्षा जास्त आमच्या महिला खेळाडू आहेत, याचा मला खूप आनंद वाटतो। कारण का आजही भारतातली अनेक पालकांची मानसिकता थोडंसं स्विमिंगचं खेळ म्हणलं की पालक मागे सरकतात, परंतु या खेळाडूंच्या पालकांचं मला विशेष अभिनंदन आणि आदर वाटतो की तुम्ही पुढाकार घेतलात, तुम्ही यांना पाठबळ दिलं, म्हणून हे त्यांची या ठिकाणी कौशल्य दाखवू शकले। तुमच्यासारखा विचार जर प्रत्येकाने घेतला तर निश्चितच आणखीन चांगले खेळाडू या देशाला मिळतील। आपल्यातल्या आणखीन कलेतनं आपण प्रयत्नातनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं, आपल्या राष्ट्राचं नाव लौकिक करताल याची मला खात्री वाटते। एक तुमचा सहकारी भाऊ म्हणून तुमच्या सोबत असेल एवढी ग्वाही आपल्याला देऊन या ठिकाणी थांबतो। तसंच यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भीमनपल्ली, प्रशांत उडता, प्रताप सूर्यवंशी, दिनेश मेत्रे, अशोक शंकू, राजू गुजर, बालाजी मेरगू, चंद्रकांत सामल, राजेंद्र चिंता, इक्बाल शेख, इस्माईल शेख, किशोर मडूर, संजय पारसवार, शंकर कस्तुरी, रवी जाधव, आनंद गडगी यांसह जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।